नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही जातोय मुंबईतील गणपती दर्शनाला। तर आज मी आहे, दादा आणि काकांचा मुलगा आम्हाला पुढे भेटणार आहे। तर चला तर मग बघूया। आम्ही दुपारी जायचं ठरवलं कारण संध्याकाळनंतर खूप गर्दी असते। कामावरून सुटणारी माणसे संध्याकाळनंतर दर्शनासाठी जात असतात, त्याचमुळे आम्ही दुपारी जायचं ठरवलं होतं। विलेपार्लेवरून दादा आणि मी निघालो। मरीन लाईन्सची तिकीट काढली कारण काकांचा मुलगा आम्हाला तिकडेच भेटणार होता। ट्रेनसुद्धा आली। आम्ही चर्चगेट ट्रेन पकडून आम्ही मरीन्सला उतरलो। पावसाचे दिवस असूनही कडाक्याचं ऊन होतं। स्टेशनपासून 15 मिनिटांवर चेतनदादाचं काम आहे। थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर दादा आला। दादा भेटल्यावर पहिली गरमागरम चहा प्यायलो आणि विचारलं, मग पहिली सुरुवात कुठून करायची? दादा बोलला, चंदनवाडीचा जवळ आहे, तो करून पुढे जाऊयात। चहा पिऊन आम्ही चंदनवाडीच्या गोड गणपतीचं दर्शन घ्यायला निघालो। शंखावर एका पायावर उभा असणारा हा गोड गणपती पाहण्यासारखा आहे। गळ्यातील हवेत असणारा हार आणि हाताने लक्ष्मीचा वर्षाव करणारा हा बाप्पा तुम्हा सर्वांची ओटी भरभरून द्यावी, हीच त्याच्या चरणी प्रार्थना। शंखनाद करीत ह्या धर्तीवरती तू अवतरला, भाग्यवंत मी तो किती, जो हा गोड गणपती पाहिला। गोड गणपतीला डोळ्यात आणि कॅमेऱ्यात सुद्धा भरभरून टिपल्यानंतर निघालो गिरगावच्या राजाच्या दर्शनाला। गिरगावच्या राजाची मूर्ती ही इको फ्रेंडली आहे। याला राजा गिरगावचा राजा पर्यावरणाचा असंही संबोधले आहे। राजाचे चरण दर्शन घेतले आणि धन्य झालो। नवसाला पावणारा लालबागचा राजा, चिंचपोकलीचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा ही मुंबईतील मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत। तर आम्ही खेतवाडीमध्ये पोहोचलो आणि पहिलं दर्शन घेतलं खेतवाडीमधील 8व्या गल्लीतील खेतवाडीच्या महागणपतीचं। नागावर एका पायावर उभी असणारी ही बाप्पाची मूर्ती कृष्णरूपात असून जवळजवळ 35 फूट उंच आहे। ह्या निरागस बालांची काळजी घे बाप्पा, त्यांना नेहमी आनंदी ठेव, हीच तुझ्या चरणी प्रार्थना। तूच आमचा पाठीराखा, तूच आमचा सखा सोबती। देव सुरवर नित्य येती भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहती। खेतवाडीच्या राजाची सांगावी काय महती, 38 फूट उंची आणि पावसी भक्तांची। भारताने विश्वचषक जिंकल्यानंतरचा आनंद तर आपण सर्वांनी बघितलाच आहे। त्याच आनंदात खेतवाडीचा लंबोदर दिमाखात उभा आहे। मुंबईच्या सम्राटाचा राजेशाही थाट
पाहण्यासारखं आहे. मागे असलेले विठ्ठल रखुमाईचे प्रबल खूप छान आहे. आता खेतवाड़ीच्या महाराजाची गोष्ट ऐका. इस मंडल 1980 के साल में इस मंडल ने पहली बार 25 फुट ऊंची गणेश जी की मूर्ति 25 पैसे के सिक्के के ऊपर बनाई और इसी 25 फुट ऊंची मूर्ति की वजह से ही खेतवाड़ी को प्रसिद्धि मिली. उसके बाद मंडल हर साल 25 फुट की गणेश जी की मूर्ति अलग अलग रूपों में अलग अलग दृष्टिकोण के साथ यहाँ पर प्रस्थापित करता रहा, जिसके आप सभी लोग साक्षी हैं. आपने गली में प्रवेश से ही देखा होगा कि गली कितनी छोटी है. इतनी छोटी सी गली में 25 फुट की विशाल मूर्ति का आगमन और विसर्जन कैसे करते होंगे. इस प्रश्न का हल मंडल के अध्यक्ष श्री प्रज्ञेश मिस्त्री ने आइडिया लगाया कि मूर्ति को 360 डिग्री घुमाया जाए और इस तरह मूर्ति घुमाकर इस छोटी सी गली के अंदर गणेश जी की मूर्ति को मंडप तक ले जाया जाता है. पर बड़े बड़े पंडित और महाराज ने हमें बताया कि गणेश चतुर्थी के दिन मूर्ति पूजा होने के बाद ना तो आप उसे हिला सकते हैं, ना ही आप उसे घुमा सकते हैं. हाँ, गणेश विसर्जन की पूजा होने के बाद आप इस मूर्ति को हिला सकते भी हैं और घुमा भी सकते हैं. तब तक अभी जो आए हुए गणेश भक्त हैं उनको आपकी विशाल मूर्ति के साक्षात दर्शन कराइए. इस दर्शन से इन सभी गणेश भक्तों का कल्याण होगा और जरूर कल्याण होगा. बोलो गणपति बाप्पा मोरया. मोरया रे बाप्पा मोरया श्रीहरी नित्य तेथे नांदतो. श्रीकृष्णाच्या लीला आणि प्रभू श्रीहरीच्या भव्य स्वरूपात अवतरलाय खेतवाडीचा विघ्नहर्ता. खेतवाडीच्या मोरयाचा देखावा खूपच सुंदर आणि पाहण्यासारखा आहे. यावर्षी मंडलाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे, म्हणजेच वर्ष 75वे. सुंदर देखावा आणि मोरयाचे हे निरागस रूप पाहून मन शांत झाले. जसजशी संध्याकाळ होत गेली तसतस भाविकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली होती. दर्शनासाठी लांबच लांब रांगा सुद्धा लागल्या होत्या. रामरूपात असणारा खेतवाडीच्या गणराजाचा दरबार रोषणाईने सुंदर असा सजवला आहे. सर्वांना गणरायाचे चरण दर्शन होत होते. काही कारणास्तव लाईट्स गेल्या होत्या. आम्ही सुद्धा दर्शन घेऊन बाहेर आलो. बाहेर येताच पावसाने जोरदार हजेरी लावली होती. थोडा वेळ थांबून आम्ही पोचलो महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्तीचे दर्शन घ्यायला, मुंबईचा महाराजा. जवळजवळ 45 फूट उंच असणारी महाराजाची ही मूर्ती डोळ्याचं पारणं फेडते.